वाटते। आणि ह्या ठिकाणी आजकाल राजकारणामध्ये जे सुरू झालं आहे त्याच्या बरोबर महिलांनी पण येऊन असे बेछूट आरोप करणं ह्याच्यासारखं दुःख दुसरं काहीही नसावं। मला असं वाटतं चित्रा वाघ ज्या परवा बोलल्या की युनियन बजेटने महाराष्ट्राला म्हणजे भरभरून दिलं, म्हणजे मला त्यांना त्यांच्या ज्ञानात खरं तर भर टाकायला पाहिजे की युनियन बजेटने महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई राजधानी आहे आणि 40% महसूल हा केंद्राला महाराष्ट्राकडून मुंबईकडून जातो, परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते कबूल केलेलं नाहीये। आणि मुंबई सारख्या मोक्याच्या जमिनी धारावी आहे, आमच्या पार्ल्यातली एअर इंडियाची एवढी मोठी कॉलनी आहे ती सगळी जमीन आहे, वरळी डेअरीची जमीन आहे, हे अदानी अंबानी लोढा अशा लोकांना हे सगळे घशात घालण्याचं सगळं सुरू आहे। आणि ह्याच्याबद्दल मात्र चित्रा वाघ काहीही बोलत नाहीत। आणि मुंबईतले आणि राज्यातले जे उद्योगधंदे आहेत ते सगळे गुजरातला गेलेले आहेत, आमच्या इथला रोजगार कमी झालेला आहे, तरी सुद्धा त्या वावा करतायत। म्हणजे त्यांच्या ज्ञानाची मला खरं तर कीव करावीशी वाटते की त्यांनी स्पष्टपणे खरं बोललं पाहिजे की महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाहीये, पण ते तसं बोलत नाहीयेत। आणि नंतर दुसरं एक म्हणजे आम्ही सगळेजण फेक नेरेटिव्ह असा आरोप त्यांनी जो केलेला आहे। आणि सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे ज्या पवार साहेबांना पितृतुल्य आहेत असं म्हणणाऱ्या चित्राताई आता त्यांची तुलना कोणाशी करतात? शरद अली। म्हणजे त्यांना निदान मला असं वाटतं त्यांचं सगळं भान हरपलंय की काय कळत नाहीये। आणि त्या कोणाशी तुलना करतायत तर त्यांना माहिती आहे का की जे बर्डमॅन ऑफ इंडिया याचे जे सलीम अली होते हे पक्ष्यांविषयी त्यांचं जे प्रेम होतं, त्यांची जी जिज्ञासा होती, त्यांचा जो अभ्यास होता ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं। आणि त्यांची चेष्टा करणं हे चित्रा वाघांनी निदान तिथे तरी स्वतःला आवर घालायला पाहिजे होता की शरद पवारांच्या नावापुढे शरद अली म्हणायचं आणि एक कार्टून काढायचं। आणि त्या कार्टूनमध्ये कोण कोण आहेत तर त्याच्यात पिंजरे दाखवलेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये सगळे विद्वान मंडळी, जे मंडळी 10 वर्षात 15 वर्षात मोदी सरकारला शरण गेलेले नाहीयेत, जे लोकांना लढायला शिकवत आहेत, जे लोकांना बोलायला शिकवत आहेत, जे लोकांना निर्भीडपणे घरं काय चाललेले ते दाखवत आहेत, अशा लोकांच्या बद्दल म्हणजे त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील, नंतर मला असं वाटतं हे आहेत कोण विश्वंभर चौधरी, नंतर निखिल वागळे आहेत, अनेक लोक आहेत। म्हणजे मला चित्र त्यांना सांगायचं आहे की भारत जोडो यात्रेनंतर असंख्य लोक म्हणजे जे सेवाभावी संस्था आहेत, ज्या संघटना आहेत, जे वैयक्तिक लोक आहेत, असे 500च्या वर संघटना, त्याच्यामध्ये असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, तुषार गांधी आहेत, उल्का महाजन आहेत, अशा अनेक लोक जोडले गेलेले आहेत, असंख्य लोक। आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की निदान या देशामध्ये जे काय अराजक माजलेलं आहे ते थांबवलं पाहिजे। आणि अशा लोकांची तुम्ही चेष्टा करता, तुम्ही कार्टून करता, तुम्ही पवार साहेबांना शरद अली म्हणता आणि त्यांच्या मागे तुम्ही पिंजऱ्यामध्ये हे पोपट दाखवत तुम्ही वाटते हो। जरा राजकारणाचा अभ्यास करा, लोकांविषयी लोकांचं व्यक्तिमत्व काय ते जाणून घ्या, परंतु कोणाची अशा प्रकारे खिल्ली उडवणं, चेष्टा उडवणं हे निदान एक महिला म्हणून तुम्हाला शोभणारं नाहीये। तो तुम्हाला जर जरा चांगलं केलं पाहिजे। अनेक निर्भीड पत्रकार ज्यांनी शरणागती पत्करली नाहीये, ज्यांनी लढायचं ठरवलेलं आहे, अशा पत्रकारांच्या बद्दल अशा प्रकारे कार्टून करणं, ट्विट करणं हे तुम्हाला निश्चितच शोभणारं नाहीये। तर आता भाजपमध्ये त्या गेल्या तेव्हा त्या वेगळ्या नेत्यांबरोबर होत्या आणि आता त्या कुठल्या नेत्यांबरोबर आहे? कालच्या परवाच्या मला एका प्रसिद्ध चॅनलवर त्यांनी जे काय विधान केलेलं आहे ते तर मला खूपच आश्चर्यकारक वाटतंय। म्हणजे त्या म्हणजे काही महिला ज्या आपण बघितल्या तर त्या महिला ज्या आहेत त्या लढणाऱ्या आहेत, लढाऊ महिला आहेत। म्हणजे अनेक महिलांच्या तुम्हाला मी नावं सांगते की त्या महिलांनी काम सोनिया गिल असेल, सुगंधी असेल किंवा आमच्या मेधाताई पाटकर असतील, अशा अनेक महिला लढाऊ आहेत। त्या महिलांनी राजकारणात समाजकारण करता करता केलेले आहेत। परंतु चित्राताईंसारख्या ज्या आहेत त्या सापशिडीवरती जसं एखादं दान पण लटकन पुढे जायचं आणि आपण कोणीतरी मोठं व्हायचं, पदावर बसायचं आणि मग स्वतःला खूप मोठं समजायचं, त्यांचं झालेलं आहे।
त्यांनी ज्या काय सापशिड्यां म्हणून ज्यांना ज्यांना वापरलेल्या आहेत त्यांची सुद्धा नावं सांगता येतील. त्याच्यात मी स्वतः आहे, विद्या चव्हाण, ज्या माझ्याबरोबर त्या असायच्या. त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष तेव्हा पिचड साहेब होते. पिचड साहेबांना म्हटलं आपण यांना मुंबईला अध्यक्ष करू. त्यांना त्याच्यानंतर जयंत पाटील जी आमचे पालकमंत्री होते त्यांच्याकडे मी तिची शिफारस केली. त्याच्यानंतर सुनील तटकरे जी आमचे अध्यक्ष होते. अशा सगळ्यांनी मदत केल्यानंतर ही मोठी झाली. शरद पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, आणि विषयी वाटेल तसं बोलणं याचं तरी भान किमान पाळलं पाहिजे की आपण काय करतो आहोत. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी ते की मी परवा जी त्यांची हे बघितलं मी एका टीव्हीवरती चर्चा करताना, तर त्यांची देवेंद्रजी इतक्याला म्हणालेलं आहे आणि त्यांनी खोटे आरोप केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कुठले ॲडव्होकेट कोण बरं, चव्हाण ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण हे मी म्हणत नाही. त्यांचं मी चॅनलवरती ऐकलं की हे चित्रा वाघ म्हणत नाही, हे देवेंद्रजी म्हणत नाही, हे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण म्हणतायत. ते काय म्हणतायत की मी शरद पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट आहे. हे कोण म्हणतायत? ते वकील म्हणतायत. असं म्हणतायत. मला डीजीशी जोडून दिलंय. शरद पवारांनी बातम्या कशा लीक करायच्या, लोकांना कसा त्रास द्यायचा, जजेस कसे बदलायचे, अशा प्रकारचं त्यांनी विधान शरद पवारांच्या नावावर केलंय. पण ह्याचा अनुभव मी घेतेय ना. तुम्ही सांगताय की देवेंद्र फडणवीस जी असं करत नाहीत, तुम्ही सांगताय की चित्रा वाघ बोलत नाहीत, हे वकील करतायत. आणि कुठेही जे काय तुम्ही अगदी तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही असं रंगवायचा प्रयत्न केलाय की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही, आम्ही फक्त देशव्यापी काय असेल लोकांचं भलं काय. तुम्ही काय लोकांचं भलं केलंय? मला त्यांना एक आठवण करून द्यायची आहे की त्यांचा ऑडिओ मी आता तुम्हाला ऐकवणार आहे. त्याच्यामध्ये त्या काय काय बोललेल्या आहेत. मी हा अनुभव घेतेय रोज. म्हणजे आमचं सरकार होतं, त्याच्यानंतर सगळं जे काय संपलेलं होतं आमच्या घरातला मॅटर, त्याच्या ऑर्डर्स आल्या होत्या आमच्या बाजूने, परंतु त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करून यांनी कशा प्रकारे त्याला वेगळं वळण दिलं, कशा प्रकारे ट्युशन दिली, ते तुम्हाला मी आता ऐकवतेय 2 मिनिटांमध्ये. जरा त्याच्यावर आपण Welcome to MC Music World. Bluetooth mode. फोन केलेला कारण माहित नाही मला. आज त्यांची चर्चा झाली त्या मला म्हणाला की तर मी काही बोललेच नाही. माझं चंद्रकांत दादांशी बोलणं झालं तर ते मला म्हणाले की आहे का तुमच्या संपर्कात. म्हणजे नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय करते तर नंबर काही लागला नाही. तर आपल्या दोघांचं या विषयावर बोलणं होणार हे मला माहित नाही. आणि मग तुमच्याशी बोलणं झालं. मी 2 माणसं लावली होती कामाला की जरा शोधून काढा मला कुठे आहे. इनफॅक्ट मी एका ITSला सांगितलं की ते FIRचा मला ऍड्रेस पाठवा म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेन. पण त्याच्या आधीच तुमचं माझं बोलणं झालं. दादांना सांगा की डॉक्टरांनी पण सांगितलं की मी गौरीला भेटायला चालली आहे. तर काय म्हणते म्हटलं आपल्याला जरा बघूयात. आणि आमचं इनफॅक्ट 2 दिवसापूर्वीच हे बोलणं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही पण एक आपण तिच्या मागे स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे. असं की तिला आपल्याला काय मदत करता येईल. कारण कसं आहे आम्ही पिक्चरमध्ये आलो ना तर तुझ्या केसला वेगळं वळण लागेल आणि ते मला नकोय. त्यामुळे तुला आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल, जो सपोर्ट करता येईल की काय बोलायला हवं नक्की, तिचे मुद्दे कसे खोडून काढायला हवे. म्हणजे ऍक्च्युली काय बोलायचंय. कारण कसं आहे जेव्हा मी बोलते दे टेक अ व्हेरी लॉंग टाइम. त्याच्यामध्ये ते 3-4 मुद्दे 10 सेकंदात व्हॉट टू स्टार्ट विथ तुला सांग. म्हणजे माझं असं हे आहे सर तुम्ही पण सजेस्ट करा. मी एक सजेशन तुम्हाला देतो की मी एक व्हिडिओ बनवावा छोटासा. एक पेपर छोटासा व्हिडिओ 2 ते 2.5 मिनिटाचा. नॉट मोर दॅन दॅट. मी डॉक्टर शीर्षा एका चांगल्या फॅमिलीला भेटतो आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझी लढाई
ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे. ती या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. मी सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी आहे आणि माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीचे मी आपण सांगूया मी जर तुम्हाला सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याचं उत्तर मला द्यायचंय. अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आपण गौरी सगळ्या न्यूज चॅनलला टॅग करायचा, ट्विट करायचं, ते लगेच तुझ्याकडे येते की आम्हाला कधी वेळ देत आहे. आणि आता फोन आला मला, म्हणजे तिचा फोन आला होता मला आणि माझ्याकडनं नंबर मिस झाला तर चित्रा मला त्याचा नंबर पाहिजे. मनीषा चौधरी MLA आहेत त्या बीजेपीच्या. तर त्या सकाळी त्यांचा मला घरी असतानाच मला फोन आला तर मी एकदम शॉक झाले. मी म्हटलं काय काय झालं म्हटलं ताई. तर नाही तिचा फोन मला आला होता. म्हटलं हो का. तर मला तिचा नंबर हवा आहे. मी म्हटलं माझ्याकडे नाही आहे. मी नंतर चेक केला माझ्याकडे होता. मग मी जरा हे आमच्या लिडर्सशी बोलले. म्हटलं सर असं असं आहे काय करायचं कसं करायचं. मोर्चे बिर्चे ठीक आहेत आपापल्या ठिकाणी. आज पण मोर्चा आहे पार्ला पोलीस स्टेशनच्या बाहेर वगैरे बीजेपीच्या महिला करणार. तर म्हटलं हे कसं काय करायचं. याची तीच आहे बीजेपीचीच आहे कॉर्पोरेटर. कोण याची बायको काय ज्योती काय म्हणजे पार्लेची कोण कॉर्पोरेटर म्हणजे कॉर्पोरेटर. नाही पण मी पोलीस स्टेशनचं म्हणते कारण मग ते ऑर्गनाइज करू शकतील. नाही केलं आज मोर्चा आहे काल तू आवाहन करते याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय आणि सुप्रियाताईंना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात मला न्याय मिळवून द्या. हे तुला आव्हान त्याच्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्या दोघांनी. आणि तू जेव्हा बनवशील ना तो पहिला हे त्यांच्याकडे मामा दोघांना पाठव. ओके करून पाठवणार आहेस तू आज काय तारीख आहे सर 5. ऍक्च्युली आज तो व्हिडिओ गेला पाहिजे. कारण का गेला पाहिजे महिला आणि यांचा आजचा दिवस जो आहे ना ते सेशन चालू आहे त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे. मी आताच इकडे एक्झॅक्टली 5 ओळी लिहून टाकते आणि मी करून टाकते. 5 ओळी नको चांगलं मोठं नाही चांगलं झालं. तू आधी समजून घे. लिहिलंस ना लिहून आपण वाचलं ना तर त्याच्यामध्ये जो नॅचरलनेस असतो की नाही बोलण्यामधला तो येते. जशी नॅचरल आहेस ना एकदम रिलॅक्स होऊन डोकं एकदम क्लिअर ठेवून फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील त्या या शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता. मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने महिला आमदाराने तिचं नाव घे विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला मदतीला पुढे या हे मी आवाहन करते. नो मीन्स नो. देवेंद्रजी आहे बोल. देवेंद्रजी साहेब नमस्कार. ओके जरा ओके थँक्यू. अण्णा बोलतोय माझ्या मुलीशी 2 मिनिटं. बरं ठीक आहे. आय एम पिक्चर पार्टीशी काही काही प्रॉब्लेम नाही. ते मला म्हटले तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया. पूर्ण आपली बॅकिंग तिला देऊया आणि आम्ही कुठे पिक्चरमध्ये येणार नाही कारण केसला वेगळं काही वळण नाही लागलं पाहिजे. तिला जस्टिस मिळालं पाहिजे. तर आपण तिच्या मागे पूर्ण उभं राहू. तुम्ही म्हटलं तिच्या वडिलांशी तुम्ही बोलाल बोलतो काही प्रॉब्लेम नाही. तर आम्ही आहोत सगळे मागे त्याच्याबद्दल काही वाद नाही. फक्त तो व्हिडिओ जरा कधी करणार आहे हे आहे म्हणजे मी हा ऑडिओ तुम्हाला ह्याच्यासाठी ऐकवला की त्या ज्या वारंवार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही अगदी काहीतरी चांगलं काम करतो आहोत. पण हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करतेय की विद्या चव्हाण तुला छळतेय
तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये. आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडतंय हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात. म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला, तुम्ही असं करा, त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं, तिला 2.5-3 लाखाची नोकरी देणं, तिला तिकडे घर मिळवून देणं पार्ल्यामध्ये आणि मला छळायचं. म्हणजे एका IPSला मी सांगितलेलं आहे की सगळी माहिती काढ, मोर्चे काढा, पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत, विद्या चव्हाणला बदनाम करा, 5-6 ओळी नको, म्हणजे व्हिडिओ कर, तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव. म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे? तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय. माझा अनुभव आहे आणि चित्रा वाघने अशा प्रकारे करावं. तिच्या आवाजात तुम्ही हे ऐकलेलं आहे. याचं उत्तर काय तिच्याकडे? विद्याताई, या क्लिप कधीची आहेत त्या सविस्तर सांगा. ह्या क्लिप झाल्या मी जेव्हा अधिवेशनामध्ये होते, जेव्हा हे मॅटर झालं आणि मला हे मिळाले 5-6 महिन्यापूर्वी, तेव्हाच आहे. ज्या महिलेसोबत बोलतात चित्राताई, त्यांचं नाव काय? ती माझी सून गौरी. पूर्ण नाव? गौरी अभिषेक चव्हाण. पण त्या मला त्याची जास्ती माहिती हे करायची नाहीये. मला फक्त याच्यातनं एवढंच दाखवायचं की चित्र त्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पक्षाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून होतही काय ते त्याच्यासाठी तेच तर झालंय. म्हणजे माझा काही दोष नसताना सभागृह 3 वेळा बंद पाडलं होतं तेव्हा सुद्धा भाजपच्या लोकांनी. मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये माझ्या नातीबरोबर गेलेले असताना त्या आमदार महाले म्हणून मला भेटल्या होत्या. त्यांनी सुद्धा माझ्यावरती असे आरोप केले. तेव्हा मी मंदिरात त्यांना विचारलं, म्हटलं हो ताई, तुम्ही माझ्यावर आरोप करता अशा प्रकारे, ही बाबा म्हणजे माझी नात सोबत आहे, तिला तुम्ही विचारा पाहिजे. तर त्या एकदम गडबडल्या आणि त्या म्हणाल्या नाही हो, काय करावं, कधी पक्ष आम्हाला सांगतो ते आम्हाला करायला लागतं. म्हणजे चित्रा वाघ झाले, महाले झाल्या, मनीषाताईंचं ज्याच्यामध्ये नाव आहे, अळवडींचं याच्यातलं पार्ल्यातल्या आमदाराचं नाव आहे. म्हणजे सगळ्यांना सांगितलं. तर मी देवेंद्रजींना भेटून सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही माझ्यावर एन्क्वायरी करा, इन्कम टॅक्सच्या धाडी टाका, माझी ईडीची चौकशी करा, मला जेलमध्ये टाका, मी जायला तयार आहे. पण ज्या माझ्या फॅमिलीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांचा तुम्ही त्रास देताय, लहान मुलांना घरातल्या त्रास देताय. तोच अनुभव अनिल देशमुखांचा पण आहे. त्यांच्या लहान नातीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चॉकलेट देऊन माहिती काढली होती. म्हणजे हे नवीन भाजपच्या काळातलं हे तंत्र सुरू झालंय. महाराष्ट्राच्या जनतेला मला हेच सांगायचंय की कोणाच्या घरात काय चाललंय आणि ते खोटं कसं वळण देता येईल, त्याला त्रास कसा देता येईल, हे बघायचं काम इकडे हे लोक करतायत. म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांना पर्सनली मी भेटून सांगितलं की हे अशा प्रकारे झालेलं आहे, हे तुमच्याकडनं झालेलं आहे, हे तुम्ही चूक सुधारा. अशा प्रकारे ज्युडिशरीमध्ये इंटरफिअरन्स करणं बरोबर नाहीये. परंतु त्यांनी तेही ऐकलं नाहीये आणि चित्रा वाघने तर इथे याच्यामध्ये प्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की तिने कशा प्रकारे ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल, तू तसं बोल आणि अशा प्रकारे हे सगळं कर. म्हणजे हे राजकारण आहे का? एका बाईला हे शोभतं का? आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी, चित्रा वाघ असेल, मी असेल, परंतु तिने मला अशा प्रकारे त्रास द्यावा, माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यावा. उद्या चित्रा वाघचा मुलगा मोठा झाला, तिला जर कोणी मुलाला त्रास दिला तर ती सहन करू शकेल का? म्हणजे हे सगळं जे राजकारण आहे हे आता इतक्या घाणेरड्या वळणावरती गेलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही लोकांना घरात घुसून त्यांच्या त्रास देता. कारण माझ्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता येत नाहीये, मला ईडीची नोटीस पाठवता येत नाहीये, मला जेलमध्ये टाकता येत नाहीये. आणि मी बोलते, मी कोणावर बोलते? मी महागाईबद्दल बोलते, बेरोजगारीवरती बोलते. महागाईचे मोर्चे तर आम्ही मृणालताई गोरे असल्यापासून काढत आलेलो आहोत. आज जर एवढी महागाई वाढली तर त्याच्याविषयी आम्ही बोललो, मोदी सरकारविषयी बोललो, तर तुम्ही आमच्या घरच्या लोकांना शिक्षा देणार?
हे कसलं प्रकरण आहे? म्हणजे थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे. चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे, मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे, या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे. तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल, फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल, तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल. नाहीतर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाणला जेलमध्ये टाकावं, पण त्रास द्यायचा नाही. जे काय कोर्ट कचेऱ्यांमधनं चालेल ते होईल. त्याच्या ऑर्डर ही डीव्हीची केस नाही, हा कौटुंबिक हिंसाचार नाही म्हणून कोर्टाच्या ऑर्डर्स आहे, 3 कोर्टाच्या आहे. बोरिवली कोर्टाची आहे, फॅमिली कोर्टाची आहे, सेशन कोर्टाची आहे. त्याच्यानंतर इंटरफिअरन्स करून जर का अशा प्रकारे त्रास दिला जात असेल तर तो त्रास आम्ही सहन करू शकत नाही. चित्रा वाघला माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे लोकांचे घरं उद्ध्वस्त करू नको. एक दिवस तुझंही घर उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा विचार कर. त्यामुळे अशा प्रकारे जो काय त्रास दिलाय तर भाजपने याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सुद्धा जाब विचारायला पाहिजे की तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन अशा प्रकारे चित्रा वाघला करायला सांगितलं होतं का? आणि जर करायला सांगितलं नसेल तर मग तिने माफी मागितली पाहिजे की हे काय चाललंय. आणि ते शरद पवारांवरती बोलतात की शरद पवार यंत्रणेचा गैरवापर करतो, आणि ते मी सांगत नाहीये, हे ॲडव्होकेट चव्हाण सांगतायत असं सांगते ती. म्हणजे शरद पवारांनी आयुष्यभर लोकांना मदत केलेली आहे, असं असताना खोटे आरोप करायचे हे फार चुकीचं आहे. आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने याची दखल घ्यावी अशी एक आमची अपेक्षा आहे. हिंदी में देखिए तो ताई पटकन क्या मामला है और आपको क्या कहना है? बीजेपी किस तरह से नहीं, मैंने जो अभी आपको ऑडियो सुनाया, जब मेरे घर में कुछ ये हुआ था, मेरे ऊपर इल्जाम लगाया था जिसमें मेरा कोई भी संबंध नहीं था. ये प्रश्न था मेरा बेटा और उसके बीवी का, और उनका अगर नहीं जमता है तो डिवोर्स का पिटीशन चल रहा था, डिवोर्स का केस चल रहा था. उसमें चित्रा वाघ मेरी बहू को ये पढ़ा रही है कि तू इस तरह से बात कर कि विद्या चव्हाण तुमको तकलीफ दे रही है और ये तकलीफ किस तरह से देनी है, इसका एक वीडियो करो, मीडिया को वीडियो में दिखाओ कि ऐसा ऐसा बोलो. पुलिस स्टेशन पे मोर्चा निकालना, आंदोलन करना और विद्या चव्हाण को बदनाम करना. और चित्रा वाघ इसमें ये बोलती है कि ये जिम्मेदारी मुझे फडणवीस साहब ने दी थी. तो फडणवीस साहब ने इस तरह से किसी के घर में घुसकर ये नहीं करना चाहिए. अगर उनको लगता है तो वो मेरे ऊपर ईडी लगा सकते हैं, मेरे ऊपर इनकम टैक्स रेट डाल सकते हैं, मुझे जेल में डाल सकते हैं, लेकिन मेरे घर में घुस के मेरे बच्चों को, जिनका राजनीति से कोई संबंध नहीं, ऐसे लोगों को तकलीफ देना ये गलत बात है. हमारे घर का जो मैटर था वो 3 साल में कोर्ट के ऑर्डर्स आए थे और कोर्ट का उसमें सब ये कौटुंबिक हिंसाचार नहीं है, डीवी का केस नहीं है, ऐसा कोर्ट ने बताया था. उसके बावजूद भी जुडिशरी में इंटरफियरेंस करके इस तरह से करना यानी बहुत गलत बात है. और ये काम अगर भाजपा ने किया है तो चित्रा वाघ के आवाज में आप लोगों ने ये सुना है. तो अगर ये चित्रा वाघ ने इस तरह से साजिश की है तो इसकी माफी मांगनी चाहिए. और फडणवीस जी ने अगर उनको ये जिम्मेदारी दी थी तो फडणवीस जी ने भी, उनके जो पक्षश्रेष्ठी है दिल्ली में बैठते हैं, उन्होंने इसकी दखल लेनी चाहिए. क्योंकि आज अमित शाह, उनके भी घर में छोटी नाती है, उनके घर में भी बच्चे हैं. अगर उनकी हिम्मत है तो विद्या चव्हाण को जेल में डाले, उसके ऊपर इल्जाम ले, लेकिन इस तरह से ये करना, गलत काम करना. अनिल देशमुख जी के भी 6 साल की पोती को उन्होंने तकलीफ दिया. ईडी के लोगों ने चॉकलेट खिला के भाई तुम्हारे घर में कौन आता है, क्या आता है, इसकी जानकारी लेना. छोटे बच्चों को भी तकलीफ देना ये कहाँ का राजनीति है? तो ऐसी गंदी राजनीति उन्होंने की है, तो उन्होंने इसकी माफी मांगी. डीवी केस में क्या कोई इफेक्ट गिरा? ये जो मामला डीवी केस में कोई असर पड़ा मतलब उनकी तरफ से? किसकी तरफ से? जैसे डीवी केस में मतलब जो चला पति पत्नी का, तो जो इनकी प्लानिंग है, इसका कोई असर गिरा उसके ऊपर? हाँ, उसमें इन्होंने अभी, मुझे ये मैटर कोर्ट में है, अभी भी शुरू है, लेकिन कोर्ट में इंटरफेरेंस किया ना उन्होंने. 21 में, 22 में, 23 तक हमारा ये हुआ था
लेकिन बाद में इनके इंटरफियरेंस बढ़ने के बाद उन्होंने वकीलों का पैनल दिया है, फिर उनको जो भी मदद करनी है वो मदद की है। जुडिशरी में इंटरफियरेंस इनका हुआ है, इसका हमें तकलीफ हो रहा है। क्यों आपको टारगेट किया जा रहा है, क्या लगता है? क्योंकि मैं महंगाई के खिलाफ बोलती हूँ, मैं मोदी शाह के खिलाफ बोलती हूँ, तो ये तो मैं कितने 30-25 सालों से, ये पहले भाजपा की सरकार नहीं थी, कांग्रेस की सरकार थी, तभी भी हम लोगों ने आंदोलन किए थे महंगाई के खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ। लेकिन अभी हम लोग बोलते हैं तो हमें हमारे घर वालों को तकलीफ दी जाती है। सवाल है ये जो ऑडियो 6 महीने पहले का है, हाँ, ऑडियो 6 महीने पहले का है, हाँ। तो जो ऑडियो में जो उन्होंने प्लानिंग की है, क्या उस प्लानिंग पे इस 6 महीने में मुकम्मल हुआ है? ये ऑडियो बहुत पहले का है, हाँ, 4 साल के पहले का है, लेकिन मुझे अभी मिला 6 महीने पहले। लेकिन जो उसके बाद तो इस पे जो इन्होंने प्लानिंग की है, क्या उस पर कोई अमल किया इन्होंने? वो प्लानिंग के हिसाब से आपको प्लानिंग एग्जीक्यूशन चलेगा, एग्जीक्यूशन हुआ है, मुझे तकलीफ दे रहे हैं लोग, और मैं तो तकलीफ सह सकती हूँ, लेकिन मेरे बच्चों को जिनका राजनीति से कोई संबंध नहीं है, मेरी नाती को जो पहले 5 साल की थे आज 9 साल की हो गई, उसको तकलीफ हो रही है। तो दूसरा सवाल ये है कि एक उड़न वाली घटना आपने देखी होगी, जिसमें एक महिला को, युवती को जिस तरीके से उसका कत्ल किया गया, आरोपी अरेस्ट हो चुके हैं, लेकिन इसको जिस तरीके से अभी सत्ताधारी लव जिहाद का नाम दे रहे हैं, तो लगता है लव जिहाद है या फिर उसके नाम पे राजनीति? नहीं, कुछ भी आजकल कुछ हो गया तो लव जिहाद करना ये बहुत गलत बात है। गलत तरीके से ऐसे सीरियस मैटर्स जो है उसको देखा जाता है, लोगों का ध्यान डाइवर्ट किया जाता है। ये लव जिहाद वगैरह कुछ नहीं है। इस तरह से एक बेटी के ऊपर इस तरह उसके शरीर के ऊपर इतने वार करना, उसको मार डालना, ये बहुत ही अमानवीय कृत्य है और ऐसा कृत्य नहीं होना चाहिए। इसके जो लोग आए रास्ते पे उतरे वो इसके लिए उतरे, लेकिन ऐसे लोगों को भड़काना कि भाई ये लव जिहाद है, यानी ये नीतीश राणे विने ऐसे लोग जो है ये जो कर रहे हैं ये गलत बात है। ऐसा नहीं होना चाहिए। मंदिर में भी वो बेटी के ऊपर अत्याचार, एक लेडी के ऊपर अत्याचार किए, तो वो मंदिर में अत्याचार कैसे होते हैं, इसका जवाब नीतीश राणे ने देना चाहिए। तुम्ही जे आरोप केला होता त्याच्यावरती चित्रा वाघ यांनी म्हटले की तुमच्या कुटुंबियांकडून सुनेला त्रास होत होता आणि एका मी क्लिनिकमध्ये गेली तेव्हा त्या सुनेने मला मदत मागितली म्हणून मी त्यांना मदत करायला गेले होते। ती चित्रा वाघ धडधडीत खोटं बोलते आहे। तिने स्वतः या ऑडिओ मध्ये म्हटलेलं आहे की तिचा पत्ता मी शोधतेय, तिचा नंबर मी मिळवतेय, माझ्याकडे पूर्वी नंबर होता पण आता नंबर नाहीये तिचा, आणि मी तिला शोधते आणि मी शोधून काढले, तिला बोलवून घेतलेलं आहे आणि तिला सांगितलं की हे रेकॉर्डिंग कसं करायचं, कसं बोलायचं हे तिने शिकवलंय। आणि तो डॉक्टर चौगुले म्हणून त्याच्या मदतीने, तो चित्रा वाघचा कोण आहे मला माहित नाही, पण त्या दोघांनी मिळून तिला ट्युशन दिलेली आहे की कशा प्रकारे त्रास द्यायचा। पुन्हा एकदा चित्रा वाघने ते ऐकावं पाहिजे तर मी देते तिला ते। एक दुसरा मुद्दा असा की अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या लोकांनी फोडली। काल ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवरती टीका केली होती, त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजितदादा गट आणि मनसेमध्ये अमरिंदर झाली। नाही, मला असं वाटतं फोडाफोडी मारामारी कोणीच करू नये, जे काय असेल ते चर्चेतनं त्यांनी मार्ग काढावा आणि अजितदादाही त्याच मताचे आहेत, परंतु अमोल मिटकरींनी पण संयमाने बोलावं आणि मनसेच्या लोकांनी सुद्धा मला असं वाटतं अशा प्रकारे गाड्या फोडणं किंवा आंदोलनं करणं हे वेगळं वळण निवडणुकांपूर्वी लागण्याच्या आधीच त्यांनी चर्चेतनं हे प्रश्न सोडवावे। हिंदी में अमोल मिटकरी की गाड़ी फोड़ी जाती है मनसे की ओर से, पार्टी में एक ही है, गठबंधन में कहीं ना कहीं साथ में है महायुति में, लेकिन फिर भी अब दरारें दिख रही हैं एक दूसरे के खिलाफ, इस तरह के बयानबाजी, सब गाड़ियां फूट रही हैं। ये दरारें तो अभी शुरू हुई, अभी तो सीट बंटवारा नहीं हुआ है, उसके बाद क्या होगा पता नहीं, लेकिन ये जो महाराष्ट्र का वातावरण बिगाड़ने की कोशिश की जा रही है, इस तरह से नहीं होना चाहिए। ती मुलगी आहे, ती मुलगी पवार साहेबांना गेली, पण केवळ तुम्ही आमदार असल्यामुळे पोलीस सुद्धा काही करू शकत नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे। ती पूर्णपणे खोटं बोलतेय। चित्रा वाघने इकडे माझ्या बरोबर यावं, माझ्या घरी यावं, तिला माझं घर माहितीये, पूर्वी मोठा केक घेऊन आणि फ्लावरचं बुके घेऊन ती यायची। चित्रा वाघला म्हणावं तू त्या गौरीला पण घेऊन ये, तू स्वतः ये आणि तुझा ऑडिओ
आणि तू तिला काय काय शिकवलं हे तुम्हाला मी ऐकवलं आहे 2-2 मिनिटाचं आहे. एकूण 55 मिनिटाचा ऑडिओ गौरीनेच मला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची चित्रा वाघ किती मूर्ख आहे हे पण तिने मला सांगितलं. खरं आहे ना, खोटं काय? हो, की मी रेकॉर्डिंग केलेलं पण तिला कळलं नाही म्हणे, असं ती म्हणाली आहे. मी रेकॉर्डिंग केलं तेही कळत नाही, इतकी ती मूर्ख आहे असं ती म्हणाली. रागारागात म्हणाली पण म्हणाली. पाहिजेत त्यांना अक्षयला नाही सगळ्यांनाच पाहिजे. दोघांना पाठवा. सगळ्यांनाच पाहिजे. तो मागत होता, मी सगळ्यांना पाठवा. ठीक आहे ना, आता प्रेस तर संपवते तिकडे लाईव्ह आहे. 2 विंडो मध्ये आहे तुम्ही, 2 विंडो मध्ये आहात. असू दे ना. पण आता कसं संपवायचं ना, ठेवायचं नाही अजून. नाही, काय तिनं प्रश्न विचारायचे ते विचारू शकतात, कारण माझी सत्याची बाजू आहे. मी काय कोणाला छळलेलं नाही, मी कोणाला त्रास दिला नाही. पण चित्रा वाघचा जो डाव आहे तो उधळून टाकायचा होता. तिला मी समजवण्याचा प्रयत्न केला, फडणवीसांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलेलं नाहीयेत. म्हणून मला आज तुम्हाला प्रेस समोर आणायला लागलं. हो हो, ऑडिओ क्लिप द्या. ते आता कशी देऊ मी तुम्हाला? नाही, हे बघ, हे आहेत ना, ह्याच्यात तर तिचं आईचं पण आहे माहिती, की माझी मुलगी इतकी कशी वाहत गेली आणि इतकं कसं ते पण आहे. मुलीबद्दल हे बघ, मी तुला काय सांगते, कसं पाठवलं हे आहे ना, हे कसं कुठलं करायचं नक्की? हे सगळे आता ऐकवले ते. तुझा नंबर सेव्ह आहे ना? नाही, नंबर सेव्ह. हा सर, मला पाठवतो. एकाला पाठवून दे, दोघांना पाठवून, सगळ्यांना पाठवून घे. कोणाकडे उसमें ग्रुप में नंबर सुनील नंबर सुनील टीव्ही 9